नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग कसे करणे हे शिकलेलो आहोत। तर त्यामध्ये आपण 30च्या पुढील संख्यांचे वर्ग करायला शिकलेलो आहोत। 30 ते 75 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग करण्यासाठी आपण 25 ही संख्या पाया घेतली होती। तर आता 75च्या पुढील संख्यांचे वर्ग कसे करायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तेही आपण छोट्याशा ट्रिकमध्ये शिकणार आहोत। तर अशा वेगवेगळ्या ट्रिक्स शिकण्यासाठी तुम्ही रोहिणी गोडगे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या ट्रिक्स शिकण्यासाठी सज्ज राहा। तर आज आपण 75च्या पुढील संख्या ज्या असतात ते 2 अंकी असो 3 अंकी असो अशा संख्यांचे 1000 पर्यंतच्या संख्यांचे आपण आज वर्ग करायला शिकणार आहोत। तर त्यामध्ये सुरुवातीला आपण 75च्या पुढची संख्या जी आहे तर आपण त्याच्या पुढची संख्यांचे वर्ग कसे करायचे तर या ठिकाणी आपण शिकणार आहोत। तर 75च्या पुढील 1000 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग करणे। 75 या संख्येच्या पुढील संख्यांचे वर्ग करत असताना पाया तीच संख्या घ्यायची असते। म्हणजे 75च्या पुढची कोणतीही संख्या आपल्याला जर दिली असेल तर त्या संख्येचा वर्ग करत असताना पाया म्हणून तीच संख्या घ्यायची व ती संख्या 50, 100, 150, 200, 250, 300 अशा 1000 पर्यंतच्या संख्यांच्या दरम्यान कोणत्या संख्येच्या दरम्यान आहे हे आपल्याला शोधायचं आहे। आणि ते शोधून आपण काय करायचं आहे तर अशा कोणत्या संख्येच्या जवळपास आहे हे शोधून ती संख्या त्या संख्येच्या लहान असेल तर वजा करायची आणि मोठी असेल तर बेरीज करायची। म्हणजे जर समजा फॉर एक्झाम्पल आपल्याला दिलेली संख्या 100च्या जवळपासची असेल तर 100च्या आतली असेल तर 100पेक्षा लहान आहे म्हणून ती वजाबाकी करायची आणि 100च्या पुढची म्हणजे 102, 105, 107, 113 अशी जर दिली असेल तर ती 100पेक्षा मोठी आहे म्हणून तिची बेरीज करायची। तर काय आणि आलेल्या बेरजेमध्ये काय करायचं जी आपली बेरीज येईल किंवा वजाबाकी येईल तर त्यामध्ये आपण जी संख्या बेरीज केली किंवा वजाबाकी केली तर त्याच संख्येचा वर्ग आपल्याला पुन्हा त्या उत्तरामध्ये मिसळायचा आहे। तर ते आपण पुढे पाहूया की कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर त्या 75च्या पुढील संख्यांचे वर्ग आपण शिकतोय म्हणून मी 75च्या पुढील एक संख्या घेते। तर 75च्या पुढील एक संख्या म्हणजे 88 ही संख्या घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे 88 या संख्येचा पाया तीच संख्या घ्यायची म्हणजे 88 हीच संख्या सुरुवातीला घ्यायची आहे। तर या संख्येला आपण शोधल्यानंतर आपल्याला लक्षात येते की ही संख्या काय आहे 100च्या जवळ आहे किंवा 100पेक्षा कितीने लहान आहे किंवा कितीने मोठी हे आपल्याला समजते। तर 100पेक्षा ही संख्या कितीने लहान आहे तर 22ने लहान आहे म्हणून आपण काय करणार पाया आता आपण 88 ही संख्या घेतलेली आहे। तर त्यामध्ये आपल्याला 88 ही संख्या 100पेक्षा 22ने लहान आहे। 100मधून 88 वजा केले तर आपल्याला कळते किती राहतात तर 22ने लहान आहे 100पेक्षा म्हणून काय करायचे तर 88मधून 22 वजा करायचे। तर 88 वजा 22 केल्यानंतर उत्तर किती येणार आपलं 56 ही आपली वजाबाकी आली। तर पुढं काय करायचं होतं आपल्याला तर या आलेल्या वजाबाकीमधून उत्तराच्या पुढे ही जी वजाबाकी केलेली संख्या आहे आपली 22 तर या 22 या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग कुठं लिहायचा आहे 22 या संख्येचा वर्ग आपल्याला लिहायचा आहे परंतु कुठे तर या 56च्या बरोबर समोरच्या बाजूला लिहायचा आहे। म्हणजे इथं फक्त 2 संख्या आल्या पाहिजेत या वर्ग संख्येच्या परंतु 22चा वर्ग हा किती आहे 484 म्हणजे हे 3 अंक आहेत। तर आपल्याला 3 अंक नको आहेत समोर म्हणून आपण काय करणार त्या दोघांची एकमेकांमध्ये बेरीज करणार म्हणून 484 हा 22चा वर्ग आपण त्याच्या खालोखाल मांडणार। शेवटचे 2 अंक आहे असेच आले पाहिजेत म्हणून शेवटचे 2 अंक त्याच्या समोरच लिहिणार आणि एक जो जास्तीचा तिसरा अंक आहे तो आपण 6च्या खाली लिहिणार। मग या दोघांची बेरीज केल्यानंतर 4 अशी 4, 8 अशी 8, 6 आणि 4 10, हातच्याला 1, 5 आणि 1 6 असा 78चा वर्ग जर केला तर 6084 हा आलेला आहे। हा आपला छोट्या ट्रिकने आलेला आहे। परंतु आपल्याला पडताळा जर करायचा असेल तर नेहमीची पद्धत आपल्याला माहिती आहे। तर 78 गुणिले 78 हा आपली नेहमीची पद्धत आहे म्हणजे एकाच संख्येचा डबल 2 वेळा गुणाकार केल्यानंतर त्या संख्येचा वर्ग येतो। तर सुरुवातीला 8 गुणिले 8 केले तर 64, हातच्याला आले 6, 7 8 56 अधिक 6 62 झाले। पुन्हा खालच्या स्टेपला 7 8 56 आले 6, हातच्याला आले 5, 7 7 49, 49 आणि 5 किती झाले 54। तर ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर 4, 6 आणि 2 8, 6 आणि 4 10, हातच्याला 1, 5 आणि 1 6, 6084 म्हणजे गुणाकार करून सुद्धा तेवढीच संख्या येते आणि आपण छोट्या ट्रिकनी केल्यानंतर सुद्धा तेवढीच संख्या येते। तर अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये खूप उपयोगाला येतात म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेळेची कमतरता असते परीक्षेमध्ये आणि अशा वेळेला असे छोट्या छोट्या ट्रिक्सने आपण जर वर्ग करायला शिकलो तर अशा स्पर्धा परीक्षांमध्ये आपला वेळ वाचू शकतो म्हणून आपण ह्या ट्रिक्स शिकत आहोत। तर तुम्हालाही या ट्रिक्सचा खूप फायदा होणार आहे। तर अशा वेगवेगळ्या ट्रिक्स शिकण्यासाठी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
आणि अशा वेगवेगळ्या ट्रिक शिकत राहा. धन्यवाद.